आपण जालन्यामध्ये जाणार आहोत। तिथे रावसाहेब दानवे यांनी मतदान केलंय आणि ते आता मतदान केंद्रातून बाहेर पडलेले आहेत। त्यांचं कुटुंब त्यांच्या सोबत आहे। यासाठी थेट जाणार आहोत गजाननकडे। गजानन, मतदान तर पार पडलंय। नक्कीच रावसाहेब दानवे यांनी संपूर्ण परिवारासहित मतदान या ठिकाणी केलेलं आहे। ही थेट दृश्य आपण बघू शकतो। संपूर्ण परिवार, त्यांचा मुलगा आमदार संतोष दानवे या ठिकाणी होते। सपत्नीक त्यांनी हे मतदान केलं आणि अपील करणार आहे मतदारांना। ते आपण 100 मीटर बाहेर येऊया मतदान केंद्राच्या आणि त्यांच्याशी घरी बोलणार असं ते सांगतात। एकूणच आपण बघू शकतो संपूर्ण परिवारासहित मतदान केलेलं आहे आणि मोठा उत्साह या ठिकाणी मतदारांमध्ये पाहायला मिळतोय। लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव हा आहे आणि ह्या उत्सवामध्ये दुपारी मराठवाड्यात ऊन असतं, त्यामुळे सकाळी जास्तीत जास्त मतदार जे आहेत ते या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत। आपण ही सगळी दृश्य जी आहे ती बघू शकतो। आता सपत्नीक त्यांनी मतदानाचा हक्क जो आहे तो या ठिकाणी बजावलेला आहे। ही सगळी दृश्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठं सगळं अवघ्या राज्याचं लक्ष या जालना लोकसभा मतदारसंघाकडे लागलेलं आहे। भाजपचे दिग्गज नेते आहे आणि प्रतिष्ठेची लढत आहे भाजपसाठी आणि त्यामुळेच जे आहे ते आपण बघू शकतो। या ठिकाणी मतदान केलेलं आहे रावसाहेब दानवे आणि आपण इथलं चित्र जर बघितलं तर रावसाहेब दानवे 4 वेळा खासदार होते। 5व्यांदा यावेळेस ते ही खासदारकीची निवडणूक जी आहे ती लढवत आहे। यापूर्वी 2दा आमदार होते आणि त्यानंतर 5व्यांदा लोकसभेच्या रिंगणात आहेत। गेल्या 2014च्या लोकसभा निवडणुकीत 2 लाखपेक्षा जास्त मतांनी ते निवडून आले होते। विलास अवताडे यांचा त्या ठिकाणी पराभव केला होता। यावेळेस 5व्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या ठिकाणी ते आता माध्यमांशी जे आहे ते बोलत आहेत। काय अपील करणार? एक मिनिट सर, आमचं माईक पहिलं माझं निवेदन होऊ द्या आणि मग तुम्ही बोलता। फॅमिली होते 2 मिनिटं थांबा। फॅमिली थोडं मागे सरकता का? मागे सरकता आज जालना संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचं मतदान आहे। गेले 15 दिवस आमचे राष्ट्रीय नेते, राज्यातले नेते आणि मतदार माझ्या मतदारसंघात येऊन गेले, प्रचार करतायत। मधल्या काळात तब्येतीच्या कारणामुळं मला प्रचारात काही काळ भाग घेता आला नाही, परंतु माझ्या कार्यकर्त्यांनी संपूर्णपणानं मेहनत करून हा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे। मी 2 वेळेस आमदार, 4 वेळेस खासदार असं लोकप्रतिनिधित्व या मतदारसंघाचं केलेलं असल्यामुळं मी जरी काही काळ आजारी असलो तरी मतदाराला माझा स्वभाव, माझा परिचय, माझा संपर्क याचा पूर्ण या मतदारसंघामध्ये मी 3 लाखपेक्षा जास्त मतानं निवडून येईल। आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे लोकशाहीच्या दृष्टीनं। तेव्हा मी मतदारांना आव्हान करेन की या देशाचं प्रधानमंत्री पुन्हा नरेंद्र मोदीला करण्यासाठी आपण सर्वांनी पूर्णपणानं मतदानाला जावं आणि आमच्या बाजूनं मतदान करावं। दादा, 5व्या टर्मचं मतदान आहे तुमचं, वेगळे पण वाटतं म्हणजे नाही, मला काही वेगळे पण वाटत नाही। 2014 ही नरेंद्र मोदीचं नाव होतं आणि 2019 हे नाव पण आहे आणि काम पण आहे। या देशाची ओळख जगाच्या पाठीवर नरेंद्र मोदीच्या मुळं झालेली आहे आणि त्याच्यामुळं देशातल्या जनतेला याची जाणीव आहे। मला यात काही फरक वाटत नाही। अत्यंत चांगलं वातावरण आहे। तुम्ही मतदान केलं, तुम्ही अपील करणार का लोकांना घराबाहेर पडून मतदान करा? मी केलंय अपील अगोदरच आपल्या अगोदर की मतदारांनी घराच्या बाहेर पडावं आणि पूर्णपणानं मतदान करावं। हा लोकशाहीतला सर्वात मोठा अधिकार आहे। पडशील बाबा, संकेत या ना। रावसाहेब दानवे यांनी मतदान केंद्रावरती जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला, सहकुटुंब, सहपरिवार, आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया। प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सहकुटुंब जे आहे मतदान केलेलं आहे। स्वतः ते उमेदवार आहेत, आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, 5वी टर्म जी आहे ही या ठिकाणी रावसाहेब दानवे विरुद्ध विलास अवताडे असा हा सामना।
थेट जाऊयात गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आहेत जालन्यातून आणि आताच रावसाहेब दानवेंनी मतदान केलंय. गजानन, नक्कीच आत्ताच म्हणजे अगदी 5 मिनिटापूर्वी रावसाहेब दानवे यांनी संपूर्ण परिवारासहित या ठिकाणी मतदान केलेलं आहे. भोकरदनला हे त्यांचं घर आहे, अगदी घराशेजारीच मतदान केंद्र आहे. त्या मतदान केंद्रावर मतदान केलं. एकूणच आपण जालन्याची जर